एकंदरीत ग्रामीण भागातला समाज हा मोठ्या प्रमाणावर धार्मिक असतो. बरोबर. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन जसं आहे की तो उत्सवप्रिय समाज आहे. त्यामुळं कुठं ना कुठं तो वर्षामध्ये 1 महिना तो वारीमध्ये एंगेज असतो. नंतर गणपतीत 10 दिवस एंगेज असतो, नवरात्रात एंगेज असतो, दिवाळीत एंगेज असतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्याचं काही जीवनमानामध्ये जे काही त्याचं नियतकालिक काम आहे ते चालू राहतं. त्यामुळं जो मुख्य प्रश्न आहे की ज्या ह्या सगळ्या व्यवस्थेचा मध्ये दूर करण्याचे जे दोष आहेत त्या आंदोलनाकडे तेवढ्या तो आक्रमकतेने मांडत नाही किंवा पाहत नाही. आणि मग जी गोष्ट लोक मागत नाही तिथं सरकार किंवा लोकप्रतिनिधी स्वतःहून फार डेव्हलपमेंटच्या डोक्यामध्ये पडत नाही. आणि मराठवाड्याचा काय प्रॉब्लेम आहे की मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधीची पब्लिक कनेक्टिव्हिटीला जास्त महत्व आहे. आणि त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत तर फक्त रस्ता, लाईट, पाणी एवढ्या गोष्टी आले तरी समाधान मानण्याची वृत्ती आहे. परंतु जर कुठलाही गुणात्मक आणि औद्योगिक बदल करायचा असेल तर तिथं इंडस्ट्री आणि चांगल्या शिक्षण संस्था ह्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो बदल होत नाही.